तिकोपाध्ये जाया सर्पनिमित्ते मृत्यू सुचविणे। पोपाध्याय, बोपोपाध्याय आणि रामेश्वरपाध्याय असे तिघही बंधू आहेत आणि ज्यांच्याकडे वेद अध्ययन आमच्या श्री गोविंद प्रभूंनी केलेलं आहे ते बोपोध्यायाचे बंधू आहेत, ज्यांच्या विनंतीवरून श्री गोविंद प्रभू त्यांच्या आवारामध्ये 60 वर्ष गोविंद प्रभूंचा निवास आहे तिकोपाध्याच्या आवारात। तर तिकोपाध्यांची जी धर्मपत्नी आहे तिचा मृत्यू कशा पद्धतीने होणार, कधी होणार ते श्री गोविंद प्रभू अगोदर तिकोपाध्यांना सुचवत आहेत। तर ती लीळा आज आपल्या समोर आहे की परमेश्वर हा सर्वज्ञात आहे, तो सर्वज्ञ आहे, त्यामुळे सर्व गोष्टी ईश्वराला काही अज्ञान नाही आहे। त्यामुळे अगोदर ती सूचना ती गोविंद प्रभू या ठिकाणी करताना दिसत आहेत। एक दिस तिकोपाध्याची आवारा गोसावी बिजे केले। तिकोपाध्याच्या आवारी म्हणजे त्याचं राहण्याचं जे घर आहे तिकोपाध्यांचं, तिथे गोविंद प्रभू गेलेले आहेत। गोसाव्यास तिकोपाध्याची ओसरीवरी आसन झाले। तिथे गेल्यानंतर त्या घराला जी ओसरी आहे त्या ओसरीवर गोविंद प्रभू बसलेले आहेत। मग तिकोपाध्याची ब्राह्मणी ते म्हणितले आणि तिथे बसल्यानंतर श्री गोविंद प्रभू तिकोपाध्याची जी पत्नी आहे तिला म्हणतायत, आओ मेली जाये साप येईल म्हणे, खायेल म्हणे न खाये म्हणे, आओ मेली जाये खायेची म्हणे, मेली जाये मरसी म्हणे। तिथे बसल्यानंतर श्री गोविंद प्रभू तिकोपाध्याच्या पत्नीला म्हणतायत की साप येईल आणि तो तुला दंश करेल आणि त्या दंशामध्ये तुझा मृत्यू होणार आहे। तव तेच दिसी तिकोपाध्याचे ब्राह्मणीसी पान लागले। त्याच दिवशी, ज्या दिवशी गोविंद प्रभू त्या तिकोपाध्याच्या घरी गेले आणि ही घटना सांगितली, त्याच्या काही कालानंतर त्याच दिवशी तिकोपाध्याच्या पत्नीला सर्पदंश झालेला आहे। मेली जाये ऐसाच जाईल ऐसाच ये, नावा एका पाहिजे तवसा पहिला कडून गेला, पहिला कडून मागुता परतला आन खादला। साप त्या आवारामध्ये आला, तिच्या जवळून गेला आधी पुढे आणि पुढे जाऊन पुन्हा परतून आला आणि त्याने दंश केलेला आहे। बहुत धावा धावा धावी केली, खूप प्रयत्न केले। दंश झाल्यानंतर विष उतरवण्याचे भरपूर प्रयत्न केले गेले, परी विष न उतरेची, परंतु विष काही उतरलं नाही। देहावसान झाले, त्याच्यामध्येच त्या तिकोपाध्याच्या पत्नीचं देहावसान झालं, मृत्यू झाला। आणि के जे तुले नगुरा म्हणते मरती, जर रुद्रपुरामध्ये ज्या घरी मृत्यू व्हायचा त्या प्रत्येक घरी श्री प्रभुबाबा अगोदर जायचे आणि तिथल्या परिवाराला सुचवायचे की तुमच्या घरामध्ये आज मृत्यू होणार आहे आणि स्वतः त्या घरी जाऊन तिरडी तयार करायची आणि तिरडी तयार केल्यानंतर त्या प्रेतासोबत श्री प्रभुबाबा स्मशानभूमीपर्यंत जायचे, प्रत्येक प्रेतासोबत।
रुद्रपुरातला जोही व्यक्ती यलोक सोडत असेल त्याच्या प्रेतासोबत स्मशानभूमीपर्यंत जायची. आणि के जे तुले नगरांत मरती ते तुले आते गोसावे शमशान स्थानी पर्यंत खोल बुंती घालूने बोळवीत बिजे करती. खोल बुंती म्हणजे डोक्यावर जो पदर आहे तो पदर डोक्यावरून पार तोंड झाकून घ्यायचं. जसं की आपल्या परिवारातलाच व्यक्ती गेलेला आहे असं दुःख झाल्याचं श्री गोविंद प्रभू त्या ठिकाणी सगळ्या लोकांना निदर्शनं जाणून देत की जसं तुम्हाला दुःख झालेलं आहे, परिवारजनाला दुःख झालेलं आहे, तसं आम्हालासुद्धा हा जीवात्मा ही देह सोडून गेला आहे याचं दुःख आम्हाला पण झालेलं आहे. अशा पद्धतीने गोविंद प्रभू त्या प्रेतासोबत चालायचे. तिकोपाध्याची ब्राह्मणी सरली, पण तो आता इथे तिकोपाध्याची पत्नी वारलेली आहे. जसं इतर लोकांसाठी श्री प्रभू बाबा स्वतः सगळी तयारी करायचे, स्वतः खोलबुंती घालून स्मशानापर्यंत जात होते, परंतु तिकोपाध्याची पत्नी वारल्यानंतर तेवेळे गोसावे ते तर उभेही राहिले नाही. प्रेतासोबत जाणं काय, तिरडी बनवणं काय, तिरडीसुद्धा बनवायला थांबले नाही आणि प्रेतासोबत जाणं तर लांबच राहिलं. श्री प्रभू बाबा तिथे एक क्षणही थांबले नाही. आन तिथे बोळवीतही बिजे न करतीची, तिच्यासोबत त्या प्रेतासोबतही श्री प्रभू बाबा काही गेले नाही. का नाही गेले, ते थोर अकनवेची होती. ती जी स्त्री आहे तिने ईश्वराची कणव जोडलेली नव्हती. चरित्राचा मूळ सार इथे आता की आपण कणव जोडली पाहिजे, कणव उरवली पाहिजे, हा आचार आहे आपल्याला प्रत्येकाला. आता ही स्त्री अशी आहे ज्या जीवाची कणव उरत नाही, म्हणजे तिचं वागणं कसं असेल याचा विचार करा. की किती असळक, किती दुर्बुद्धी, किती पातलेपण. असळक म्हणजे बुद्धी असून म्हणितले न करणे. तुम्हाला देवाने बुद्धी दिलेली आहे, कोणत्या वेळेला कसं वागायचं आहे, कसं काय करायचं आहे, परंतु सगळं असल्यानंतरही तुम्ही त्या बुद्धीचा वापर करत नाही. अज्ञान तिथे भासवता किंवा जसं काही कळतच नाही असा आविर्भाव निर्माण करता. भले तर तिथे तुमच्या बुद्धी कौशल्याने तुम्ही ती गोष्ट साध्य करायला पाहिजे, त्या क्रियेमध्ये तुम्ही सहभाग व्हायला पाहिजे, किंवा जर एखादा प्रसंग बाणीचा असेल तर तो तुमच्या बुद्धी कौशल्याने तुम्ही निस्तरला पाहिजे, तुम्ही त्याला योग्य न्याय दिला पाहिजे, परंतु बुद्धी असून करायचं नाही. त्याला म्हणलेले असळक. पातलेपण, बुद्धीच नाही तर करायचं कुठून, त्याला म्हणलेले पातलेपण. बुद्धीच नाही, डोकं चालत नाही तर काय करणार, त्याच्याकडून काय अपेक्षा व्यक्त करणार. आणि असहानेपण. असहानेपण म्हणजे कोणाचंही चांगलं झालं, एखाद्याने आपण म्हणलो त्यांना खूप चांगलं स्वयंपाक करता येतो, हां काय त्यांनाच करता येतो, काय मला येत नाही काय, मी त्यांच्यापेक्षा चांगलं करू शकतो. असहानेपण. एखादं चांगलं वस्त्र परिधान केलेलं असेल शेजारच्याने, हां काय, म्हणजे प्रत्येक गोष्टीला असहानेपण, घेणं नाही देणं नाही. त्याचं कौतुक तर राहिलं लांब, परंतु त्या प्रत्येक गोष्टीला नाव ठेवणं. लक्षात घ्या बरं मी जे म्हणतोय ते. तर ही जी वृत्ती आहे त्याच्यानंतर प्रत्येक सद्भक्ताच्या ठिकाणी किंवा प्रत्येक जीवाच्या ठिकाणी तिरस्काराची भावना. कधी चांगलं बनायचं नाही, कधी चांगलं वागायचं नाही, कधी व्यवस्थित व्यवहार करायचा नाही, आणि नको त्या गोष्टी सत्पात्राच्या लावून सांगायच्या, नको त्या गोष्टी. त्याला म्हण भकन दोष.
नसलं तरी मीठ मिरची लावून ती गोष्ट जास्तीची करून सांगणे, भकणे, त्यांनीही कण उरत नाही. त्याच्या पुढे जाऊन जरी एखादा दोष एखाद्याचा तुम्ही पाहिलेला असेल किंवा तुम्हाला कळालेला असेल तर तो काय, बाई तुम्ही माये की, मायेच्या ठायाने येत सकळी सामाये की. आहे का सूत्र? आहे ना, सूत्र आहे, पण त्याचा अर्थ आपल्याला अजून कळालेला नाही. अर्थ समजून घ्या. बाई तुम्ही माये की, जशी मानव माता आहे, आपल्या घरातला व्यक्ती, आपलं लेकरू असेल किंवा आपल्या घरातला जो ज्याच्यावर आपलं विशेष प्रेम आहे, त्यांनी जर काही चूक केली, अश्लाघ्य चूक केली, तरी आपण ती बाहेर तिची वाच्यता करतो का? आपण त्याची वाच्यता करतो? आपल्या व्यक्तीने चूक केलेली असेल तर, नको ती चूक केलेली असेल तरी आपण बोलत नाही. बरोबर आहे. म्हणून ईश्वर म्हणतात की बाई तुम्ही माये की, मायेच्या ठाई म्हणजे आईच्या ठिकाणी सगळे दोष उदरात पोटात घालण्याची क्षमता आहे, तेवढं सामर्थ्य आहे. आणि परमेश्वरसुद्धा या जीवाचे सगळे दोष उदरात सामावून, पोटात सामावून पुन्हा या जीवावर कृपाच करतात, पुन्हा या जीवावर दयाच करतात, मायाच करतात. परमेश्वराला काय कळत नाही? तो तर सर्वज्ञ आहे. तुमच्या मनात झालेला प्रत्येक उल्लेख ईश्वर जाणतो. आणि आपल्या मनामध्ये प्रत्येक क्षणाला उल्लेख होतातच, आणि ते चांगलेच होतात असं थोडे. उल्लेख हे चांगलेच असतात असं काही दावा नाही आपला. आपले उल्लेख चुकीचेच असतात. 99% चुकीचे असतात, 1% बरोबर असतात. आपले उल्लेख काही चुकीचेच असतात. मग परमेश्वर सामावून घेतात की नाही? तसं जो मायेसारखा परमेश्वर जसा समाविष्ट करू शकतो, तशी मानव मातासुद्धा ते दोष उदरात ठेवू शकते. जसे आपल्याचे ठेवते तसे सर्वांचे ठेवले पाहिजे. प्रत्येकाचे दोष उदरात साठवून ठेवले पाहिजे, ही ईश्वराला अपेक्षा आहे. आणि ते जर होत नसेल, आपण जर ते बाहेर बळबळत असो, बाहेर समाजामध्ये ते उजागर करत असो, समाजाला ते सांगत असो, तर त्यामुळे आपण मार्ग जोडत नाही, आपण ईश्वराची कणव जोडत नाही. जी कणव आहे ईश्वराला, ती कणव ईश्वराची आपल्यावरची दूर जाते अशा वागल्यामुळे. तर ही जी परिस्थिती आहे तिकोपाध्यायाच्या पत्नीची, तर ती परिस्थिती की तिने ईश्वराची कणव उरवलेली नाही. नको त्या गोष्टी बडबड करत राहायच्या, घेणं नाही देणं नाही. तर यामुळे लक्षात ठेवा, ही चरित्राचं प्रमाण आहे. लक्षात ठेवा इथून पुढे की जिभेवर कंट्रोल पाहिजे, जिभेवर ताबा पाहिजे. कोणती गोष्ट कुठे बोलावी, किती मर्यादित बोलावी, बोलावी की न बोलावी, आपल्या बोलण्यामुळे त्याचा परिणाम काय होईल, समाजात काय परिणाम होईल, त्या व्यक्तीवर काय परिणाम होईल, याचा काही विचार आपण करत नाही. आपल्याला एक वेगळा आनंद असतो. तर तो आनंद म्हणजे आसुरी आनंद आहे. तो आनंद आसुरी आहे. त्याच्यामुळे उलट नुकसानच होतं, लाभ काही होत नाही. लक्षात ठेवा, फायदा काहीच होत नाही, उलट नुकसान होतं. फक्त आपल्याला समाधान वाटतं तितका वेळ, परंतु त्याचे दूरगामी परिणाम हे वाईट असतात. म्हणून शक्यतो प्रत्येक गोष्ट बोलताना विचारपूर्वक आणि संयमाने बोलली पाहिजे, नाही तर बोलू नये. जरी कोणाचे दोष पाहिलेले असतील तरीही ते कुठेही व्यक्त करू नये, त्याची वाच्यता करू नये. हा आपल्याला आचार आहे. ईश्वर साधनवंताला, ईश्वराचा जो साधक आहे त्याला हा आचार आहे. त्यांनी ही गोष्ट कुठेही बोलू नये, तरच कण उरते. म्हणून ते श्रीप्रभू बाबा जशी इतरांच्या, कोणी जरी वारलं रुद्धपुरातलं तर तिथे स्वतः जायचे, जी प्रेताला लागणारी तिरडी राहायची ती स्वतः बनवायची आणि त्या प्रेतासोबत स्मशानभूमीपर्यंत जात होते. परंतु तिकोपाध्यायाची पत्नी वारली, आता परत तसं जर पाहू जर गेलं
तर ईश्वर आहेत गोविंद प्रभू, त्यांना तिचा मृत्यूही वाचवता आला असता, तिला त्या मृत्यूपासून दूरही नेता आलं असतं. परमेश्वर आहे साक्षात, काय करू शकत नाही, तिला वाचवता आलं असतं. पण तू सूचक केलं देवाने आणि देव निघून गेले की साप येईल, तुला चावेल आणि तुझा मृत्यू होईल. आणि तशी घटना झाली. पण श्रीप्रभू बाबा तिथे एक क्षणही उभे राहिले नाही, प्रेतासोबतही गेले नाही. का नाही गेले तर थोर अकनवेची, असे जे दोष जोडलेत, बडबड करायचे, भकायचे. आता आपण परिवार आहे हा सर्व असं धरून चाला. इथं आहेत एवढेनेच्या व्यतिरिक्तही खूप परिवार आहे, बरोबर आहे. प्रत्येक व्यक्ती हा वेगळ्या प्रकृतीचा आहे, वेगळ्या प्रवृत्तीचा आहे, प्रत्येकाची प्रकृती भिन्न आहे. पण तो ईश्वराचे सर्व मार्ग मिळाले की नाही, सर्व ईश्वराचे साधक आहेत. तर आपल्यामध्येही जरी कोणी काही कमी अधिक असेल, त्याच्यामध्ये काही कमी अधिक गुन्हेपणा असेल, तर त्याचा दोष आपण इतराजवळ बोलू नये, इतराजवळ त्याचे दोष सांगू नये. त्यालाच म्हणलेलं आहे मार्ग जोडणे. मार्गात राहून जो सगळे दोष उदरामध्ये घालतो, पोटामध्ये सामावतो, तोच व्यक्ती मार्ग जोडू शकतो, तोच ईश्वर जोडू शकतो. अन्यथा ज्याला मार्ग जोडता आला नाही तर ते ईश्वर कसं जोडेल? ज्याला मार्गातल्या लोकांची प्रसन्नता जोडता आली नाही, एखाद्याच्या स्वभावाला जिंकून घेता आलं नाही आपल्यामध्येच आपल्याला, तर देव तर फार लांबची वस्तू आहे. देव जोडणं ही फार लांबची वस्तू आहे. इथं जे आहेत आपले समवेत राहणारे, त्यांनी म्हटलं पाहिजे की समोरची व्यक्ती फार चांगले स्वभावाची आहे. कधीच ते काही चुकून कोणाबद्दल काहीच बोलत नाहीत, किंवा जरी काही असेल तरी पोटात सामावून घेतात, तर मार्ग जोडला जातो. तसं नसेल तर ही तेकोपाध्यायाच्या पत्नीसारखी आपली परी होते. मृत्यूयंत्र करणे, मृत्यू सुचवणे. आता जसं तिला सुचवलेलं आहे मृत्यू, तसा स्वामींनी एका वृद्धपुरातला एक परिवार आहे त्याच्या घरी होणारा मृत्यू सुचवलेला आहे. गोसावे काचिया वाड्या बिजे केले, त्याच्या घरी गेलेले आहेत. गाडिया मेळविल्या, मृत्यू होण्याच्या अगोदरच जे तिरडीला लागणारं सामान ते श्रीप्रभुबाबांनी जमा केलं. ते किरडी करू बैसले, तिरडी तयार करायला बसले. तथा किरडी तिवटे तव तेही म्हणेतले, तिरडी बनवायला सुरुवात केली त्या घराच्या समोर बसून. मग तो घरधनी म्हणतो, रावूळ काही देखता ती, तुम्ही काय काड्या वगैरे जमा करू राहिले, लाकडं जमा करू राहिले, हातीचिया काडिया हिरतलिया. त्याला वाटलं हे अपशकुन आहे, ही जे काही चालू आहे हे काही चांगलं शुभ लक्षण नाही आहे. म्हणून श्रीप्रभू बाबांच्या हातामध्ये असलेल्या काड्या, त्या तिरडीला बनवण्या लागण्याच्या, त्या त्यांनी काढून घेतल्या. ते म्हणतले तनये का रावळ येथ का येता, तुम्ही येऊ नका आमच्या घरी, हे अशुभ लक्षण आहे, असं तो श्री गोविंद प्रभूला म्हणतोय. तुम्ही आमच्या घरी येऊ नका, हे लक्षण कसं आहे? अशुभ आहे. दिस चार झाले तो एक जरे निजेले सरले, आणि त्याच घरी त्या घरातला व्यक्ती वारला. तया ते बोळवेत गोसावी बिजे केले, त्याला बोळवेत म्हणजे त्या प्रेतासोबत श्रीप्रभू बाबा गेलेले आहेत. कपाळ मोचन होय तव राहिले, कवटी फुटेपर्यंत. अग्नी दिल्यावर, प्रेताला अग्नी दिल्यावर आपण काळ बसतो, कवटी फुटेपर्यंत. तोपर्यंत श्रीप्रभू बाबा सुद्धा तिथे बसले. आंघोळी केली मग बिजे केले, आंघोळ करून मग राजमठामध्ये गेले. नगरामध्ये जयाचा घरी मृत्यू होणार असे, का कोणी अशक्त असे, का कोणी गावा गेला असे, ते तेथे सरले असे. गोसावी तया चांगणी किडडी करती. श्रीप्रभू बाबा स्वतः
त्या प्रेताला लागणारी तिरडी तयार करायची. वृद्धपुरामध्येही किंवा वृद्धपुरातला व्यक्ती जर दुसऱ्या गावी जाऊन वारलेला असेल तर तिथे श्री प्रभू बाबा जायचे आणि तिथे तिरडी तयार करायची. ती म्हणते आओ आई ऐसे अशुभ राऊळ काय करितात ओ आई. हे असं सगळं अशुभ लक्षण आहे. पण श्रीप्रभू असं का वागतात, असं का करतात. एकी म्हणते आओ राऊळे काही देखिले असेल मग करू आदरिले. जनलोक हे जनलोक म्हणायचे त्यांना काही समजत असेल म्हणून ते करतात. तव ते अशक्त सरे. आणि त्या घरातला जो अशक्त व्यक्ती राहायचा, एक तर वृद्ध किंवा आजाराने त्रस्त असलेला व्यक्ती, तो सरे म्हणजे त्याचा मृत्यू होत असे. का वार्ता अशक्ता ऐकती तिकोपाध्याची ब्राह्मणी की तया नावरी ताईसे. तर हे पुन्हा आलं तेच. तिया सरल्या उपरी एक दिस गोसावे तिकोपाध्याची आवारा गेले. ती वारल्यानंतर श्रीप्रभू बाबा पुन्हा तिथं गेलेत. मग दारासमोर वळचणीच्या काड्या काढून चौकीचा अंगणी किडडी तिकिटे करत होते. तो तिकोपाध्याची आले की म्हणे ते राऊळ ऐसे का करिता. उठा वरवते आता कोणा भवनते भो पाहता. तुम्ही कोणाची मारायची वाट पाहता, कोणाची तिरडी तयार करता. एकी ते तो सारिले ऐसे म्हणून गोसाव्या पुढली काडिया सोडून टाकलिया. जे काही सामान आणले होतं तिरडी बनवले ते सगळं उचललं बाजूला नेऊन टाकलं. जा परते म्हणून गोसाव्याशी निष्ठूर बोलली. श्री प्रभू बाबांसोबतचा संवाद तिचा कसा आहे, निष्ठूर आहे. कुठलाच आदरभाव त्या बोलण्यामध्ये नाही, असा तिचा तो भाव आहे. आओ मेली जाये सात दी जरू येईल. मग श्री प्रभू बाबा तिला म्हणतात, त्या तिच्या लेकीला तिकोपाध्याच्या, 7 दिस जरू येईल. 7 दिस ताप येईल, 7 दिवस म्हणे 5 दिस जरू येईल किंवा 5 दिवस येईल. मरेल म्हणे न मरेल म्हणेल मेली जाय मरेलची म्हणे. आणि तो ताप येऊन, जसा आमच्या चरित्रामध्ये दृष्टांत सन्निपाताचा, सन्निपात ताप, त्या तापामध्ये ज्याला ताप आला तो स्वतःला सावरू शकत नाही, बेशुद्ध होतो, त्याची शुद्ध हरपते, असा ताप येईल आणि त्या तापामध्ये मृत्यू होईल असं भविष्य श्री गोविंद प्रभू तिला सांगतायत. परंतु परमेश्वर सांगत असतानाही जीवाचा जो भाव आहे, जीवाला काय सुचवलं तरी कळत नाही. गुरुजनांनी जरी सांगितलं असं करू नका किंवा असं होईल, तरी आपण ऐकतो का? नाही ऐकत, आपण ऐकत नाही. तसं देव म्हणतानाही जीव ऐकत नाही. इथे तर गुरुजन स्वतः देव सांगतायत, स्वतः परमेश्वर सांगतायत, तरीही विश्वास बसत नाही. ही जीवाचं मोठं दुर्भाग्य आहे. जीवाचं हे दुर्भाग्य आहे. तो आपल्या सोयीचं घेतो, आपल्या फायद्याचं काय आहे, नफ्याचं काय आहे हा विचार फक्त त्याचा आहे. हिताचा विचार करत नाही. हित अनहित जरी कोणी सांगत असलं तरीही तो स्वीकारत नाही. आपण जर कोणी सल्ला दिला, तुम्ही तुमचं काम पाहो, काय उगीच फुकटचा सल्ला देता. आणि साधू संत जर सांगत असतील तर काय साधू लोकांना तेवढंच धंदा आहे. ही बोलती परिभाषा झाली जीवाची. मग मरेलच म्हणे की आधरो का पिन्नला. हे जे ओठ आहेत आधर, हे स्फुरण पावले आवेशामध्ये. जेव्हा आपल्याला खूप क्रोध येतो, आधी राग येतो आणि रागाचं रूपांतर क्रोधात होतं, आणि क्रोध आल्यानंतर आपला संयम आपल्यावर राहत नाही. आपलंच अंगावर सगळं थरथर कापतं. आपले ओठसुद्धा थरथर कापतात, हात थरथर कापतात, पाय थरथर कापतात. तो क्रोधाचा म्हणजे रागाचा अतिशय हो.
तशी श्रीप्रभू बाबांची अवस्था झाली. कारण एक तर ती निष्ठुरपणे बोललेली आहे, ते सगळं सामान श्रीप्रभू बाबांच्या हातातून त्यांनी हिसकून घेतलं, नेऊन टाकलं, आणि त्याच्यानंतर श्रीप्रभू बाबा मग ते बोलत आहेत, क्रोधायमान होऊन बोलत आहेत. आधरू कापिन्नला मग सर्वज्ञ म्हणे तले आवो मेली जाये जरू येईल म्हणे. ताप येईल म्हणे, आठा द्या येईल म्हणे 8 दिवसात, 5 द्या किंवा 5 दिवसात, 30 दिवसा किंवा 3 दिवसात, जीव जाईल म्हणे. त्या तापामध्ये जीव जाईल, मृत्यू हा ठरलेला आहे. मरेल म्हणे, भले तया शब्दा शेवटेल शब्द साच. प्रत्येक शब्दाला जो शब्द आहे तो शेवटचा शब्द हा साच आहे, म्हणजे खरा आहे. अहो मेली खाईल म्हणे, खाईलच म्हणे, न खावे म्हणे, खाईलच म्हणे. म्हणजे शेवटचं जे वाक्य आहे ते साच, म्हणजे ते खरंच होत आहे. ती बोलती परिभाषा आहे श्रीप्रभू बाबांची, परंतु ती काय आहे? सत्य आहे, खरी आहे. ऐसे बोलो न गोसावी बिजे केले, असं म्हणून गोविंद प्रभू तिथून गेले. मग दिसा चौपरे तिकोपाध्या ज्वराला. श्रीप्रभू बाबांनी सुचवलेलं होतं, आधी तर पत्नी वारली, आता तिकोपाध्याय. तर त्यावेळेला श्रीप्रभू बाबा स्वतः तिथे गेलेत आणि सगळं सांगतायत किंवा तिरडीची तयारी करतायत. परंतु ते त्यांना ज्या मानलेली लेक आहे, तिकोपाध्यायला स्वतःची लेक नव्हती, ही त्यांच्या भावाची लेक आहे. दिसा साता पाचा भीतरी निवर्तले. आणि जसं परमेश्वराने भविष्य केलं, भाकीत केलं, त्याच पद्धतीने तिकोपाध्यांचा मृत्यू झाला. तया ते काढावया. तिकोपाध्यांना आता ते प्रेत घरातून बाहेर काढायचे. केशव नायक मुख्यावघे गावीचे महाजन ब्राह्मण आले. कारण ते उपाधमंत आहेत, तिकोपाध्याय हे उपाधमंत आहेत, उपाधी स्थूळ आहेत. वृद्धपुरामध्ये त्यांचं नाव लौकिक आहेत. ते वेदाध्यायी ब्राह्मण आहेत, पंडित आहेत. त्यामुळे त्यांचं नाव लौकिक आहे. शहरात ज्याच्या उपाधी असते तिथे आपण सर्वजण जातो मोठ्याच्या अंत्ययात्रेला. तशीच त्यांची अंत्ययात्रेसाठी वृद्धपुरातले जेवढेही आहेत महाजन, श्रेष्ठकुळातले सगळे व्यक्ती, सगळे त्या ठिकाणी आलेले आहेत. तत्समय गोसावीही बिजे केले. आणि त्याच वेळेला श्रीप्रभू बाबासुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत. पाटू श्रीकरी घेऊन चौकीच्या उंबऱ्यावरी घालून बैसले. पाटू श्रीकरी घेऊन. पाट म्हणजे आता इथे 2 अर्थ आहेत. एक तर पाट म्हणजे पाट किंवा वस्त्र. जसं आपण आपलं वस्त्र टाकून जमिनीवर बसतो, आपलं स्वतःचं, अंगाला किंवा कपड्याला धूळ लागू नये म्हणून. पाट गादी, चरण गादी हे शब्द आलेत पूजावसरात. प्रसाद सेवेत, प्रसाद सेवेत पाट म्हणजे वस्त्र, बसायचं. एकी गोसावे उंबऱ्यावरी पाट थाटुनी बैसले. उंबऱ्यावर, घरात जो उंबरा असतो, जोत, शक्यतो आपण मृत्यू झाल्यावर कोणाच्या घरात घुसत नाही भीतीपायी. घराच्या उंबऱ्याच्या बाहेरच जिथं जागा मिळेल तिकडे शोधत असतो. मध्ये जायची जरा भीती वाटत असते. आलो तरी लाज गाज आपलं बाहेरून लांबून डोकवलं की बाहेर, एवढं आपण घाबरतो. आता तिथे घाबरण्याजोगतं काही नसतं, पण तो जीव स्वभाव आहे, जीव स्वभाव. आन म्हणे तले आवो मेली जेऊ घाली म्हणे. प्रसंग कोणता आहे? घरात मृत्यू आहे, घरात प्रेत आहे, आणि श्रीप्रभू काय म्हणतायत तिथे? जेऊ घाली म्हणे, आम्हाला जेवण द्या. एक याव मेली जेवावेच म्हणे, आम्हाला जेवावंच लागेल, आम्हाला जेवायचं आहे. दही भात आण म्हणे. आणि काय आणा जेवायला? दही भात. ही सर्व कशासाठी होते? हे कशासाठी होते?
जो जीवात्मा या देहातून जातोय त्याने जे काही विकल्प आचरण केलं 8 वर्षावरते, त्यामुळे जे काही प्रेतत्वाचे दुःख भोग भोगावे लागणार आहेत, प्रेतत्वाचे नरक भोगावे लागणार आहेत, ते चुकवण्यामागचा ईश्वराचा इथे हेतू आहे. दुसरा काही हेतू नाही आहे. ज्या जीवाचे नेम ते खातील त्याला प्रेतत्वाचे दुःख भोग भोगावे लागणार नाही, म्हणून ही लीळा आहे, लक्षात ठेवा. म्हणून परमेश्वर त्या ठिकाणी ते जेवण मागतायत. कारण तिकोपाध्याय हे कोण आहेत? श्री प्रभुबाबांचे वेदाध्ययनाचे गुरु आहेत. वेदाध्ययन त्यांच्याकडून केलेलं आहे आणि 60 वर्ष श्री प्रभुबाबा त्यांच्या आवारामध्ये राहिलेले आहेत. म्हणून त्या जीवाची कणवे. आता पत्नीची कणवे आणि तिकोपाध्याची कणवे, लक्षात ठेवा. एकाच ठिकाणी 2 भिन्नता आहेत. एकाच ठिकाणी. म्हणून एका घरामध्ये पती पत्नी जरी असले तरी दोघांचं भाव एकच असेल असं काही नाही आहे. विरोधाभास असू शकतो. एक देवाला मानणारा आहे, एक धर्माला मानणारा आहे, एक संताला मानणारा आहे, एक परिवाराला मानणारा आहे, एक मार्गाला मानणारा आहे आणि एक अगेन्स्ट आहे. तरी सुद्धा परिस्थिती वेगळी आहे, लक्षात ठेवा. नेमकी इथे परिस्थिती वेगळी आहे. पत्नी ही भकणारी आहे, दोष घेणारी आहे, ईश्वराबद्दल कणव आहे, देवादिकाला सुद्धा तिने सोडलेलं नाही. म्हणून देव तिथे एक क्षणही थांबले नाही, तिच्या अंत्ययात्रेतही सोबत गेले नाही. का? ती कणवेची. आणि इथे तिकोपाध्याचं प्रेतत्वाचे नरक चुकवावेत असं देवाला वाटतंय, म्हणून देव तिथे दही भाताची आरोगणा मागतायत. परमेश्वर साक्षात म्हणजे ते कणवेचे आहेत. उंबऱ्यावरे आसनासे मेली जाये दही भात जेवेल म्हणे, मेली जाये घालीना म्हणे. आम्हाला दही भात जेवायला दे असं श्री प्रभू बाबा म्हणतायत. तर उपाध्याच्या लेकी गायत्र्या तथा सावित्र्या म्हणितले, मेल्या मढेवर कुरू कैसा खा. अजून घरात प्रेत आहे आणि तुम्ही इथं प्रेत असताना कसं जेवण करसाल? पुनरुपी म्हणितले आहो मेली जाये जेवू घाली म्हणे. पुन्हा श्री प्रभू बाबा म्हणतायत. तसं परमेश्वर तुम्हाला मला वारंवार सूचक करतात. जर तुम्हाला काही भलं करायचं असेल ईश्वराला तर तुम्हाला मला सूचना करतात, सूचक करतात. ईश्वर सुचवत असतात. आपण आपल्या अज्ञानापोटी किंवा आपल्या असडकपणामुळे किंवा पातळीपणामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे काय म्हणलेले मराठीत म्हण आहे ना, काय ते काय वडाळ म्हणून आकलून दिलं. भाग्यवंता घरी कामधेनू आली आणि वडाळ म्हणून आकलून दिली. कामधेनू जे इच्छेल ती देणारी, जी इच्छेल ती देणारी, ती तुमच्या दारात येऊन उभी आहे. पण तुम्हाला वाटतं हे काय वडाळ काय खाटं काय आहे, काय आले आपल्या दारामध्ये 2-4 रपाटे घातले दिले आकलून, आहे की नाही? तसं परमेश्वर ही कामधेनू आहे. इच्छेल ते देणार आहे परमेश्वर. परमेश्वर तुम्ही जे इच्छेल ते देणार आहे, पण आपली इच्छाच होत नाही. देवाकडे जाण्याची इच्छाच होत नाही. आणि जरी झाली तर ती टिकत नाही. इकडून तिकडून झालीच, आज पोथीला जायचं, काहीतरी अडचण येते मध्येच, वापस. फक्त आज पोथीला जायचं, पण येणं काही होत अशी अवस्था आहे. एकी तिकोपाध्याचे मातेच्या पालवाळा घेतला. एकी वासना तिकोपाध्याची जी आई आहे तिचा पदर धरून, तिच्या अंगावर जे वस्त्र आहे त्या वस्त्राचा पदर धरून श्री प्रभू बाबा जसं लहान मूल हट्ट करतं आपल्या मातेचा पदर धरतं, लुगड्याचा म्हणा साडीचा, आणि हट्ट करतं जी मला पहिले दे, एक तर जेव घालण्यात जी पाहिजे ती वस्तू दे.
त्याला म्हणलेले पालवा पिळी घालणे, हट्ट करणे. तसं श्रीप्रभू बाबांनी त्या तिकोपाध्यायाची जी माता आहे तिच्या वस्त्राचा पदर धरलेला आहे, हट्ट करतायत पहिले आम्हाला जेव घाल, मग हे प्रेत उचला येतो, पहिले जेव घाला. आओ मेली जेवू घालिये मो म्हणे, एकी जेवावे म्हणे. पहिले आम्हाला जेवू घाला, आम्हाला जेवायचं आहे. दही भात आणि म्हणे, दही भात घेऊन या. तया म्हणितले शव काढू द्या मग जेवा. ते म्हणतात नाही प्रेत जाऊ द्या एकदा घराच्या बाहेर, मग तुम्हाला आम्ही जेवू घालू. आपण आता जे पिंड देतो रस्त्याने, उत्थान पिंड, स्मशान पिंड किंवा विसावा पिंड, तर आपण दही भातच नेतो की नाही रस्त्यांची पण दही भात, हे प्रमाण आहे त्याला. गोसावे उपाध्या ते काढून देती. श्रीप्रभू बाबा म्हणतात आम्ही जेवल्याशिवाय प्रेत बाहेर काढायचं नाही. का? देवाला कणव आहे, त्याला जे दुःखभोग नंतर भोगावे लागणार आहेत, प्रेताला चिताग्नीला अग्नी दिल्यानंतर त्याच्या अगोदरच ते दुःखभोग संपवायचे आहेत. उंबऱ्यावरुनी न उठती. उंबऱ्यावरच बसले, घरात ज्या दारातून प्रेत बाहेर काढायचे त्या उंबऱ्यावर श्रीप्रभू बाबा बसले आणि तिथून काही उठायला तयार नाहीत. मग केशव नायके म्हणितले, आओ जेवू नये हे साचची, आणि राऊळाग्रहे मागता ती तरी घालू ये. म्हणून केशव नायक जे तिथले उपादमंत महाजन आहेत, ज्यांच्या सूचनेवरून सर्व नगरजन वागतात किंवा ज्यांच्या म्हणण्याला मान देतात, ते केशव नायक सगळ्याला संबोखून म्हणतात की जेवू नये हे शिष्टाचाराला धरून आहे, परंतु श्रीप्रभू बाबा जर स्वतः मागत आहेत तर त्यांना जेवू घालायला पाहिजे. ते होऊन मागता येतं, पहिले त्यांना जेवू घालायला पाहिजे. मग माचळे वरे तथा माचळे धुनी, दैभात कालवुनी उळगविला. माचा पलंग, त्या पलंगावर तो पलंग धुवून पुसून त्याच्यावर श्रीप्रभू बाबांना बसवलं आणि त्याच्यावर श्रीप्रभू बाबांना जेवू घातलेलं आहे. थाळा उळगविला वर मीर पुडी घातली त्या दह्यावर. गोसावे आरोगणा केली, मग उंबऱ्यावरून उठले. मग उठले उंबऱ्यावरून. त्यावेळी उपाध्ये काढिले. मग ते प्रेत घराच्या बाहेर त्या काढलेला आहे. मग गोसावे खोल बुंती घालो. डोक्यावर पदर जो आहे 16 हात वस्त्र आहे ते मेऱ्या करून नेसलेलं आहे, आणि ते पदरचा जो आहे डोक्यावरचा तो बुंती म्हणजे डोळ्यावरून खाली घेणे, जसे ते मारवाडी बाय घेतात. वाटे नगर विसावा दिधला. वाटे येत रस्त्यात विसावा, नगर विसावा, तर नगराच्या बाहेर न्यायचं ना गावाच्या. ते एक पिंड ठेविला. मग स्मशाना नेले, स्मशानात नेलं. शरणावरी घातले, शरण रचलेलं होतं ते शरणावर ते प्रेत ठेवलं. ते दवा स्मशान पिंड दिधला. कपाळ मोचन होय तव गोसावी तेत होते. प्रेताला अग्नी दिल्यानंतर जोपर्यंत ती कवटी फुटत नाही तोपर्यंत श्रीप्रभू बाबा तिथे बसलेले होते. मग सिंदक विहिरी तथा सुतक विहिरी सचैल स्नान केले. मागे चरित्र गेले की रुद्रपुरातली कोणीही व्यक्ती वारल्यानंतर ज्या घरामध्ये सुतक राहायचं त्या घरातली व्यक्ती त्याच विहिरीवर जाऊन स्नान करायचे, म्हणून त्या विहिरीला सुतक विहीर नाव पडलेलं होतं. ते फक्त सुतक ज्यांना पडलेले त्यांनीच जाऊन स्नान करायचं त्या विहिरीवर. ती तेवढ्यासाठीच वापरातली विहीर. इतर जन लोकांनी तिथून पाणी भरायचं नाही, इतर ठिकाणी पाणी ते वापरायचं नाही, फक्त सुतक पडल्यानंतर तिथं जायचं आणि ज्याला सुतक असेल त्याने तिथे जाऊन स्नान करायचं. त्या विहिरीवर जाऊन श्रीप्रभू बाबा स्नान करत होते. आणि वस्त्र वाळविले. लीळा गेली मागे. अर्ध वस्त्र धुवायचे
अर्धा अंगावर ठेवायचे आणि ते वाळेपर्यंत उभे राहायचे आणि ते वाळल्यानंतर ते परिधान करायचे आणि जे उरलंय ते पुन्हा धुवायचे. मग बीजे केले ते निपुत्रिक होते. कोणते कोपाध्याय? गोसावे आपणचे उत्थान पिंड दिधला. आता पुत्राचा मान आहे तिथे लागडी देण्याचा किंवा पिंड देण्याचा, पण तिथे तिकोपाध्यायाला मुलगाच नव्हता, दोन्ही मुलीच होत्या. म्हणून श्रीप्रभू बाबांनीच ते मुलाचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य एक मुलगा समजून आपले पित्या समान मानून तिकोपाध्यायाला ते पिंड उत्थान पिंड स्वतः परमेश्वराने तिथे दिलेलं आहे. जनिता चोपनिता च यश विद्या प्रकर्तिता अन्नदाता भयत्राता पंचेते पितरस्पृता. एखाद्याला पिता म्हणून मानणं हे सुद्धा खूप भाग्याचं लक्षण आहे. असे 5 पिता आहेत. जनिताच म्हणजे जन्मदाता, उपनिताच म्हणजे ज्यांनी तुमचं पालन पोषण केलं, यश विद्या प्रकृतीता जो तुम्हाला शिकवतो, अन्नदाता म्हणजे जो अन्नदान अन्न भरवतो. समजा कोणाची परिस्थिती नाही आपल्या घरची, पण ज्यांनी तुम्हाला अन्न वस्त्र पुरवले तोही पिता, आणि ज्यांनी तुम्हाला दुःखातून सोडवलं भयातून सोडवलं तोही पिता. असे 5 पिता. आता इथे पित्याचं कार्य म्हणजे तिकोपाध्यायाला पिता मानलं श्रीप्रभू बाबांनी, कारण त्यांचे माता पिता लहानपणीच अवसान झाले, 1.5 वर्षाचे असतानाच वारले. गुरुपण होत तिथे झालं. धार दिधली पाणी पाजणं, घागरी फोडली, स्नान केले, पुत्राची परिक्रिया पार केले. मुलाला ज्या ज्या क्रिया कराव्या लागतात वडिलांसाठी त्या सर्व क्रिया श्रीप्रभू बाबांनी त्या ठिकाणी तिकोपाध्यायासाठी स्वतः केलेल्या आहेत. म्हणजे ही जी आहे कणा जोडलेली उरवलेली ही मागील जन्माची आहे, लक्षात ठेवा. हे सद्भाग्य आपोआप आलेलं नाही. मागे अशा ईश्वर पात्राची एक मुलगा समजून एका ईश्वर पात्राला तिकोपाध्यायांनी तशी मागच्या जन्मामध्ये त्यांना तशी सेवा घडलेली, म्हणून इथे तो योग इथे तो पुरलेला आहे की परमेश्वराने स्वतः आपल्या पित्या समान मानून ती सर्व उत्तर क्रिया श्रीप्रभू बाबांनी केलेली आहे. म्हणून आपण जे जे करू आज, जे जे करू धर्मासाठी आपल्या भल्यासाठी ते ते पुढे उदयाला येणार आहे. आज जरी त्याचं तुम्हाला काही दिसत नसलं त्याचा परिणाम, तरी आज केलेली क्रिया, आज केलेलं धर्मरूप कार्य, आज केलेली सेवा, आज केलेलं स्मरण, आज केलेलं पूजन, आज केलेला दानधर्म, आज असलेली तुमची निष्ठा, आज असलेली श्रद्धा, आज असलेली तळमळ, आज असलेली आर्त ही पुढील जन्मात तुम्हाला उपयोगी येणार आहे. म्हणून ते आज पेरणी करणे. म्हणून पहिले कायम, कारण हे देह एक क्षेत्र आहे. हे देह एक क्षेत्र आहे. या क्षेत्राच्या माध्यमातून तुम्हाला काय भक्तीचं बीजारोपण करायचं आहे, जीवाला श्रद्धेचं बीजारोपण करायचं आहे, तसं ते पीक उगवणार आहे, तसं त्याला फळं येणार आहेत आणि ते तुम्हाला उद्या चाखायला मिळतील. म्हणून आज करत राहा. जरी आज त्याचे परिणाम दिसत नसले, दिसतात पण आपल्याला कळत नाही. त्याचे परिणाम आजच असतात परंतु तेही दिसत नाही, कारण किती योग्यता झाली, किती कामवणूक झाली हे आपल्याला कळत नाही, आणि किती सोडवणूक झाली हेही कळत नाही. आपण त्याचं श्रेय घेतो, आपण त्या क्रियेचं श्रेय स्वतः घेतो, पण सोडविता कोण आहे, करता करविता परमेश्वर आहे. आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात काही नाही आहे, पण श्रेय आपण घेतो. जर काही झालं केलं तर आपण तो माझ्यामुळे झालं, ते वास्तविक आपल्यामुळे काहीच नाही आहे. आपल्याकडे आहे काय? करता करविता परमेश्वर आहे. म्हणून काही सोडवणूक किती झाली, संकटातून, दुःखातून, पीडेतून, आपदेतून, जर ईश्वर मार्गाला तुम्ही लागलेले असले तर अनेक याच्यातून सोडवणूक होते.
अनेक संकटातून, अनेक विवंचनेतून, अनेक व्याधीतून, अनेक तापातून सोडवणूक होते. निष्ठेने जर श्रद्धेने ती होत असेल उपासना तर सोडवणूक होते आणि कामनाही पूर्ण होतात आणि योग्यताही होते. योग्यतासुद्धा होते, पण तू समजत नाही. जीवाला ते कळत नसल्यामुळेच त्याला तात्काळ समोर सगळ्या गोष्टी पाहिजे. तात्काळ आपण अधीर आहोत, आपल्याकडे संयम नाही आहे आणि अधीर असल्यामुळेच फसगत होते. अधीर असल्यामुळेच जीवाची फसवणूक होते. जो संयमाने घेतो त्याला सगळ्या गोष्टी साध्य होतात. संयमाने जो घेईल. म्हणून म्हणलेले संस्कृतमध्ये स्वस्थे चित्ते बुद्धय संभवंती. जो स्थिर राहतो, जो स्वस्थ राहतो तो बुद्धिमान असतो. तो बुद्धिमान असतो, जो स्थिर असतो तो कशातूनही त्याचं स्थितप्रज्ञता भंग होत नाही. कोणी काही जरी म्हणलं, असं झालं तसं केलं, यथा महादोबा भक्त ते नदीवर गेलेले आहेत, तैल्यकार औरंगल, आणि स्वामी त्यांच्या पत्नीच्या पाठीला जाऊन झोपले. ज्यांनी पाहिलं ते तिथे गेले त्याला शोधत भले पाठी, आणि तिथे जाऊन त्याला सांगतात, अरे कोण परपुरुष आलाय आणि तू तुझ्या पत्नीसोबत मागे झोपलाय कोण बाजेवर. त्याची स्थितप्रज्ञता यत्किंचितही भंग झालेली नाही. त्यांनी त्याचं जो देवतेला करणारा विधी आहे, जे तर्पण आहे, जे अर्घ्य आहे, ते शांततेने सर्व विधी आचरण केला, सर्व शांततेने पूजापाठ केला, मग आला. असा होता वेळ लगेच धावत पडत मागं आला नाही. स्थितप्रज्ञता. म्हणून त्याला ईश्वराने काय खड्ग गाऊन जरी आला तर कृपा कटाक्षावलोकिले चौकळकेचे प्रेम संपादिले. हां, हे माधव भक्तच आहे, हे तैल्यकार युगमय. स्थितप्रज्ञतेवर होतो आपण. तर ही परिस्थिती तर या पद्धतीने आपण संयम ठेवणं धर्मासाठी, देवासाठी खूप गरजेचं आहे. कुठेही स्थितप्रज्ञता भंग न होऊ देता आपण स्थिर राहून धर्माचरण करावं, तर आपली योग्यता कामनोक होत जाईल आणि जे जे करू त्याचा परिणाम जीवनामध्ये कुठेतरी आपल्याला त्याचा फायदा होतोच. आज नाही झाला तर उद्या निश्चित होणारच आहे. या विचाराने आपण धर्मरूप कार्य सतत करत राहायला पाहिजे. निष्ठा कुठेही कमी होता कामा नये. भाव हा व्यभिचारी आहे, तो व्यभिचारतो. मनाजोगतं झालं तर वाढतो, मनाच्या विरुद्ध घडलं तर कमी होतो. म्हणून भाव व्यभिचारी म्हटलेलं आहे. भाव साधने व्यभिचारी आहे. म्हणून भाव साधनेकडे त्या याला हे करून, पण भाव वाढवणं तुमच्याच हातामध्ये आहे. कारण प्रत्येक विधीमागे भाव असायलाच पाहिजे. विधीच्या मागे भाव नसेल तर ती विधीच होणार नाही. म्हणून श्रद्धायुक्त अंतःकरणाने विधी करत राहाव्या, धर्मावर दृढ होत जावं, एवढंच सांगण्याचा निरूपणाचा आजचा सार आहे. आता इथे आपण थांबूया. गोपाल कृष्ण महाराज की